टुडे स्पेशल उडदाची आमटी. तर त्यासाठी उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि शेंगदाणे लागणार आहेत. तर उडदाची डाळ आणि चण्याची डाळ आपण भिजवून घेणार आहोत 15 मिनटं. तर 15 मिनटांनी ती आपण कुकरमध्ये घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडेसे आपण शेंगदाणे ॲड केले, ते ऑप्शनल आहे. तुम्हाला हवे असतील तर ॲड करू शकता किंवा नाही केले तरी चालतील, पण छान टेस्ट येते म्हणून आपण थोडेसे शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲड केलेत. तर शिजायला लागेल एवढं इतपत पाणी घेऊन आपण ते शिजण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत. तर तुम्ही 5 ते 6 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तोवर आपण मसाला तयार करून घेऊया. सुकं खोबरं, मीडियम साईज कांदा, 2 मिरच्या, अद्रक अँड लसूण. तर हे सगळं लोखंडाच्या तव्यावर तुम्हाला चांगलं लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. पहिले कांदा, नंतर हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि खोबरं. तर बघा हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला थंड झाल्यावर. नंतर तुम्ही बघू शकता की डाळ आपली चांगल्या पद्धतीने गळली आहे, शिजलेली आहे. तर आपण फोडणी देऊया. तर त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेऊया. तेलामध्ये आपण थोडंसं लसूण घेऊया, लसणाच्या पाकळ्या. नंतर कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला. लसूण थोडासा परतला की कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता पण छानसा परतला की आपण त्याच्यामध्ये जरासं जिरं टाकणार आहोत. नंतर जिरं मी नंतरच टाकते, कारण आधी टाकलं तर ते जळतं, म्हणून जिरं ॲड केलं आहे त्याच्यामध्ये. तर जिरं, नंतर 1 चमचा धना पावडर, त्याच्यानंतर थोडंसं हळद, नंतर आपल्याला ॲड करायचं आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट, नंतर पुन्हा आपण अर्धा चमचा लाल तिखट, नंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला ॲड केला आहे मी. आमच्या गावाकडचा स्पेशल आहे तो. हे सगळं ॲड करायचं आहे. आधी 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात म्हणून जरासा मी मसाला आणि लाल तिखटचं प्रमाण कमी ठेवलं आहे. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही तिखटाप्रमाणे लाल तिखट आणि मसाला ॲड करू शकता. ह्याच्यामध्ये आता फोडणीमध्ये डाळ टाकायची आहे शिजलेली. त्याच्यानंतर ते चांगलं उकळी यायला लागली की आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण वाटण करून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यातला जो वाटण आहे ते वाटण टाकायचं आहे. तर वाटण व्यवस्थित टाकायचं आहे. आणि ह्या वाटणामध्ये तुम्हाला पाहिजे तर म्हणजे तुम्ही किती लोकांसाठी भाजी बनवताय किंवा आमटी बनवताय काळ्या मसाल्याची, तर हे त्यावर डिपेंड राहील. तर तुम्ही त्या पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ शकता. तर मी 3 लोकांसाठी बनवलं आहे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी डाळ शिजताना थोडं मीठ टाकलं होतं म्हणून आता थोडंसं कमीच मीठ टाकते आहे. तर अशा पद्धतीने उकळी आणायची आहे. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका. आमटी तयार. थँक्यू.